काल नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं व्यापाऱ्यांचं किती मोठं नुकसान झालं आहे याचे चित्र आता आज पुढे यायला लागलेले आहे। सध्या आम्ही मानेवाडा भागामध्ये आहे आणि इथे जर का तुम्ही बघितलं तर गणेश स्कूल बॅग हाऊस आहे, गणेश एंटरप्राइजेस यांच्या आतमध्ये ह्या दुकानाचं जर का चित्र बघितलं तुमच्या लक्षात येईल की किती मोठं नुकसान झालेलं आहे। इथे स्टेशनरीचं साहित्य होतं, त्यानंतर क्रॉकरीचं साहित्य आहे, सोबतच इतरही साहित्य हे विकतात। आतमधल्या दृश्यावरून तुमच्या लक्षात येईल, हे बघा पावसामध्ये काल जे सगळं साहित्य भिजलं दुकानाचं ते आपल्याला पाहायला मिळतात। साधारण या दुकानाच्या आतमध्ये 4 फुटापर्यंत पाणी होतं आणि आतमधले टेबल असेल, खुर्च्या असेल त्या पाण्यामध्ये तरंगत होते। आता बघा या सगळ्या वस्तू ज्या शालेय वस्तू आहे विद्यार्थ्यांसाठी ज्या लागतात त्यांचे हे दुकान आहे आणि आपण बघितलं आतमध्ये दृश्य तर आतमध्ये देखील अजूनही पाणी आहे आणि अवतीभोवती जर का वस्तू बघितल्या तर सर्व या पुराच्या पाण्यामध्ये खराब झालेल्या आहेत, त्या परत वापरता येऊ शकणार नाही अशा प्रकारचं चित्र आहे आणि अनेक दुकानांमध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त अवतीभोवती देखील जे दुकान आहे तिथे देखील असेच चित्र आहे। हे बघा ज्या वस्तू इथे पडलेल्या आहे, हे छोटे छोटे जे व्यापारी आहे यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। शालेय साहित्य आहे हे सर्व आणि यामध्ये ज्या प्रकारचं हे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की नागपूरमध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं किती मोठं नुकसान झालेलं आहे। बाजूला देखील एक किराणा दुकान आहे, किराणा दुकानाचा जरी विचार करायचा झाला तर तिथे आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। हे बघा अजूनही इथले दुकानदार आहेत ते आपला किराणाचं जे नासाडी झाली त्याची साफसफाई करण्यामध्ये सकाळपासून व्यस्त आहे आणि आतमध्ये जर गेले तर जे साहित्य असते किराणा दुकानामध्ये रवा असेल, साखर असेल आणि इतर जे साहित्य आहे त्या सर्वांची नासधूस झालेली आहे। सगळीकडे आपल्याला चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। मध्ये आता या अशा वस्तू आहे की हे विक्री करू शकत नाही, यांना फेकाव्या लागेल किंवा इतरत्र याचं काहीतरी या सगळ्या वस्तू डिस्पोज करावं लागेल। बघा किराणा दुकानाच्या आतमधलं हे दृश्य अजूनही ते पाणी आहे, ते बकेटने सकाळपासून पाणी काढत आहे। त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय आहे तर याचा जेव्हा प्रश्न प्रत्येक नागपूरकरांना पडतो आणि अनेक राजकारणी देखील यावर विचार करून जे उत्तरं देतात की या सगळ्या गोष्टीला काल देखील आपण बघितलं की अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीला जे जबाबदार धरलं ते नागपूर शहरामध्ये तयार झालेले सिमेंट रस्ते। याचं प्रातिनिधिक उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवतो की बघा हे 2 दुकानं आहे, या 2 दुकानाच्या समोर अगदी हा सिमेंट रोड तयार होत आहे। जर का तुम्ही बघितलं ना तर या सिमेंट रोडची उंची बघा, या सिमेंट रोडची उंची जी साधारण आहे ती जवळपास 2 फूट उंच आहे। जेव्हा हा मूळ रस्ता इथे होता डांबरी तेव्हा हेच दुकानं डांबरी रस्त्याच्या वर होते, मात्र जेव्हा इथे सिमेंट रोड बांधला जात आहे आता तर या सिमेंट रोडमुळे या रस्त्याची उंची 2 फुटाने वाढलेली आहे। त्यामुळे अवतीभोवती असणारे जे दुकानं आहे हे सगळे खाली गेले। हे बघा इथे जर का बघितलं हे शेंगदाणे किराणा दुकानदाराचं जे नुकसान झालं त्यांनी आता सकाळला हे बाहेर आणून टाकलेलं आहे। त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की जे मूळ कारण आहे हे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले सिमेंट रस्ते आहेत, त्यामुळे ड्रेनेज सिस्टम नाही। काल इथल्या स्थानिक दुकानदारांनी इथे खोदकाम केलं, JCP लावली तेव्हा कुठे इथे पाण्याचा निचरा झाला। म्हणजे सिमेंट रोड बांधताना ड्रेनेज सिस्टीम नीट करायला पाहिजे। इथले जे अधिकारी असतात, कंत्राटदार असतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा फटका मग या सगळ्या व्यापाऱ्यांना बसतो। काही व्यापारी आहे आपण बघू शकतो, हे बघा म्हणजे चिक्कीचे पॉकेट्स असेल, शेंगदाणे असेल, या सगळ्या वस्तू आहे ज्या आता फेकण्यामध्ये जाणार आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। आपण यांना विचारूया, गणेश केवट आहेत, गणेश केवट यांचं हे जे शालेय वस्तूचं ते दुकान आहे, काय चित्र होतं काल? काल जवळजवळ 4 फूट वरती दुकानाचं अंदर पाणी होतं। सगळे हे सिमेंट रोडाचे प्रकार आहे, हे लोक नियोजन यांचं व्यवस्थित आहे नाही। आधी पाणी निघण्याचं नियोजन करायला पाहिजे, मग सिमेंट रोड चालायला पाहिजे। 1.5-2 फूट हाईट वाढवली आहे सिमेंट रोडाची, काही गरज आहे का त्यांना? पूर्ण दुकान याचा आधी हे चित्र कधीच नव्हतं आमच्या 12 वर्ष झालं शॉपला आणि हे चित्र कधीच आम्ही बघितलं नाही। याचा आधी सिमेंट रोडचं काम कधीपासून सुरू झालं? सिमेंट रोडचं काम गेल्या 5 महिन्यापासून सुरुवात आहे आणि ही पहिली वेळ आहे तुमच्या दुकानात? ही पहिली वेळ आहे की जे एवढं पाणी आमच्या याचं, कारण की नियोजनच नाही ना, पाणी निघणार कुठून आहे? यांनी त्यांना करायला पाहिजे, काही नाल्या काढायला पाहिजे। नुकसान झालं माझ्या जवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान आहे। कोणत्या वस्तू आम्ही बघितलं तर शालेय वस्तू मोठ्या प्रमाणात वस्तू आहे, माझं सर्व माझे स्टेशनरीचं शॉप आहे, माझं खेळण्याचं शॉप आहे, सर्व जनरल स्टोर आहे, भरपूर सामान होतं माझं ठेवून पूर्ण त्याचं नुकसान झालेलं आहे। आज मला दुकानदारी सुरू करायला 1 आठवडा लागेल पूर्ण आता ते पूर्ण क्लिअर करायला। 22 थाल्या यांचं किराणा दुकान आहे, तुमचं
किती नुकसान झालं? माझं खूप नुकसान झालं साहेब. माझ्याकडे गहू तांदूळ आणि अन्य खाद्यसामग्री असल्यामुळे मी त्याला रियुजेज नाही करत. मला पूर्ण नव्याने सेटअप करण्यासारखं सेटअप करावं लागेल. आणि आकड्याचे जर नुकसानमध्ये सांगणं झालं तर 10 किंवा 15 लाख काय झालं ते सध्या सांगणं अनिश्चित आहे. कारण भरपूर दुकानात माल राहतो पडून आणि सगळं अन्नार असल्यामुळे त्याची किंमत आता आणखी किती नुकसान निघते काय निघते त्याच्यावरती राहील ते. परंतु सध्या आता नुकसानीच्या अंदाजा लागणं कठीण आहे. आणि हे सगळं झालं ह्या सिमेंट रोडच्या उंचीकरणामुळे. जेव्हा तुम्ही तुमचं दुकान इथे सुरू केलं तेव्हा रोड हा खाली होता आणि दुकान वर होतं का? हो, जेव्हा आमचं दुकान सुरू झालं तेव्हा रोडपासून जवळपास 1 फूट आमचं दुकान वरती होतं. आणि याआधी कधी असं नुकसान आमचं झालं नाही. जवळपास 10-12 वर्ष 12 ते 13 वर्ष आम्हाला दुकान चालू करण्याला सुरू झालं चालू आहे. ह्या 12 वर्षात कधी असं त्रास गेलेला नाही. सिमेंट रोडमुळे पहिल्यांदा पाणी शिरलं. सिमेंट रोडमुळे पाणी जाण्याला जागाच नव्हती, त्यामुळे पाणी ते थांबलं आणि आमच्या दुकानाच्या दोन्ही बाजूच्या गल्ल्या तुडुंब भरलेल्या होत्या. म्हणजे जर का तुम्ही बघितलं ना तर खरं तर सिमेंट रस्त्याचं जे काम करतात तेव्हा त्याचं खोदकाम करत नाही. जो जुना डांबरी रस्ता असतो त्यावरच सिमेंट रस्ता तयार केला जातो. त्यामुळे रस्त्याची जी उंची आहे ती साधारण 2 फुटापर्यंत वाढते आणि अवतीभोवती जे ड्रेनेज लाईन टाकायला पाहिजे त्या देखील नीट नसतात. तात्पुरत्या काहीतरी टाकायच्या म्हणून टाकतात. त्यामुळे जो पाण्याचा प्रवाह असतो तो त्याला सांभाळू शकत नाही त्या ड्रेनेज सिस्टीमला. आणि महत्त्वाची गोष्ट की काल अवघ्या 6 तासात 217 मिलीमीटर पाऊस झाला. पाऊस जरी मुसळधार असला तरी ड्रेनेज सिस्टीमची ती क्षमता असते की त्यामधनं पाण्याचा निचरा होऊ शकतो. मात्र अशा प्रकारे नियोजनबद्ध नसलेली जी कामं सध्या नागपूर शहरामध्ये सुरू आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना असेल, दुकानदारांना असेल, अनेक नागरिकांना असेल याचा मोठा फटका बसलेला आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.